मागच्या 2 आठवड्यांपासून म्हणजे कुठेतरी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून कुठे गायब झालाय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। म्हणजे महाराष्ट्रात काही भागांमध्ये म्हणजे कोकण असेल किंवा मराठवाड्यातला अगदी काही भाग असेल किंवा विदर्भातले 1-2 जिल्हे असतील, फक्त या भागांमध्येच आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो यायला किंवा पाऊस जो आहे तो पडून गेला बऱ्या प्रमाणामध्ये। मात्र तिथे सुद्धा या वेळेला कुठलाही पाऊस पडत नाहीये आणि हे का घडतंय असा प्रश्न विचारला जात होता। पण त्यापेक्षाही जास्त लोकांना हे जाणून घ्यायचंय की आता मान्सूनची प्रगती कशी होणार आहे, महाराष्ट्राला कधी मान्सून व्यापणार आहे आणि शेतकऱ्यांना कधी दिलासा मिळणार आहे। तर त्याच प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो। नमस्कार, माझं नाव देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला हवं की बंगालच्या उपसागरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे। हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हे लक्षात येईल की मान्सून जो आहे त्याची प्रगती नक्की कशी होणार आहे, किंवा जे सुरुवातीला म्हटलं जात होतं की साधारण 15 ते 20 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापेल, ते का घडलेलं नाहीये। तर मुळात पाऊस पडण्यासाठी आपण सुरुवातीला बघितलं होतं की मान्सून जो आहे तो यावेळेला लवकर दाखल झालेला होता। मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर एका दिवसातच मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेला महाराष्ट्र प्रिपेअर्ड नव्हता या सगळ्यासाठी। म्हणूनच आपल्याला एक पूर परिस्थिती किंवा मेट्रो स्टेशनवरती पाणी साठणं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या। पण त्याच्यानंतर मान्सूननं पुन्हा एकदा ब्रेक घेतला। आता जे सुरुवातीला म्हटलं जात होतं की एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मान्सूनची पटपट प्रगती झाली किंवा मान्सूनला पुढे येण्यासाठी म्हणजे केरळवरून महाराष्ट्रात येण्यासाठी म्हणून त्याला मदत मिळाली। पण त्याच्यानंतर हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याची पॉवर जी होती ती कमी झाली किंवा ते ओसरत गेलं, त्याची इंटेन्सिटी कमी झाली आणि त्याच्यामुळे मान्सून जो होता तो पुन्हा एकदा तिथंच थांबला। म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र फक्त या भागांमध्ये पाऊस येऊन गेला किंवा तिथे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत होतं, पण महाराष्ट्रात इतर ठिकाणी कुठेही पाऊस नव्हता। आता सध्या जी परिस्थिती काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया। तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कन्व्हेक्शन तयार झालंय। कन्व्हेक्शन म्हणजे काय, तर ज्या वेळेला सरफेस लेवलला म्हणजे समुद्राच्या लेवलला जे वारं असतं ते वारं जेव्हा कमी, त्याचं प्रेशर जे असतं ते कमी प्रेशर असतं किंवा त्याची ह्युमिडिटी जी असते ती कमी असते आणि हे वारं ज्या वेळेला वरच्या दिशेला जातं त्यानंतर वर गेल्यानंतर ते पुन्हा एकदा हे वारं जे आहे गरम वारं किंवा ज्याला आपण एक ह्युमिड एअर म्हणतो ती थंड होते, त्याचे ढग फॉर्म होतात आणि मग पाऊस पडायला सुरुवात होते। आता सध्या बंगालच्या उपसागरामध्ये ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की तिकडे एक मॉडरेट टू वीक असं एक कन्व्हेक्शन जे आहे ते तयार झालेलं आहे। गेल्या 24 तासांमध्ये याची इंटेन्सिटी जी आहे ती हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे आता जे ढग आहेत किंवा एक ढगाळ वातावरण जे तुम्हाला साधारण बघायला मिळतंय ते जे आहे ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरात। आणि बंगालच्या उपसागरात हे घडत असल्यामुळे याचा परिणाम आपल्याला मराठवाडा आणि विदर्भात मेनली सगळ्यात जास्त बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला याचा परिणाम बघायला मिळणार आहे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये। त्याच्यामुळे ढगाळ वातावरण असेल किंवा सोसाट्याचा वारा असेल, विजा असतील, हे सगळं म्हणजे विजा कडकडणं असेल, हे सगळं जे आहे ते पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच हवामान खात्यानं अलर्ट जो आहे तो सुद्धा जारी केलेला आहे की लोकांनी तयारी दाखवावी, कारण पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय। आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी लक्षात घ्यायला हवी ती अशी आहे की बंगालच्या उपसागरामध्ये हे जे कन्व्हेक्शन जे आहे ते तयार झालेलं आहे त्याचं रूपांतर जे आहे ते कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतं आणि तसं जर झालं तर 12 जूनच्या पुढे म्हणजे जूनचे शेवटचे जे 2 आठवडे आहेत त्या 2 आठवड्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात परततोय असं आपण म्हणू शकतो, जर ते कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर। आणि कारण मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की कन्व्हेक्शन ज्या वेळेला तयार होतं त्याच्यानंतर त्याचं रूपांतर दरवेळेलाच कमी दाबाच्या क्षेत्रात होईल असं नाहीये। जर हे ढग जे आहेत जे आता वर आलेले आहेत किंवा आता जे ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे त्याची इंटेन्सिटी जर कमी झाली किंवा त्या ढगांची दिशा जी आहे ती बदलली तर पुन्हा एकदा याच्यामध्ये बदल होऊ शकतो। पण सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर सध्या तरी एक कन्व्हेक्शन जे आहे ते गेल्या 24 तासांपासून त्याची इंटेन्सिटी हळूहळू वाढतीये आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढच्या 2 आठवड्यांमध्ये साधारण महाराष्ट्रावरती बघायला मिळू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जर बाहेर पडणार असाल तर एकंदरीत काय परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन बाहेर पडा, कारण मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या ठिकाणी हवामान खात्याकडनं अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये कुठला डाऊट असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। पण सध्या तरी एक चांगली बातमी ही आहे की पुढच्या 2 आठवड्यांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आता ही जी एक ह्युमिडिटी वाढलेली आहे किंवा एक गरमी जी पुन्हा एकदा व्हायला लागलेली आहे ती कुठेतरी कमी होईल आणि एक छान वातावरण जे आहे ते पुन्हा एकदा तयार होऊ शकतं। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच अपडेट्स मिळण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।